नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. यापूर्वी आपण कॅपिटल गेन टॅक्सवरती 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्याच वेळेला आपण ऐकलं होतं इंडेक्सेशन हा शब्द ऐकलाच. तर आज आपण इंडेक्सेशन म्हणजे काय याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनाच हा उपयोगाचा आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर हा नक्की आपण शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इंडेक्सेशन म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी समजावून घेणार आहोत ते म्हणजे व्हॉट इज इंडेक्सेशन. इंडेक्सेशन म्हणजे काय, इंडेक्सेशन हे आपल्याला एक उदाहरणातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे आपण जी प्रॉपर्टी खरेदी करतो त्याच्यावरती काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला याचे बेनिफिट्स काय आहेत आणि ह्याचा फायदा काय आहे. तर अशा 4-5 पॉईंट्सवरती आपण आजचा व्हिडिओ घेत आहोत. CBDT म्हणजे कन्झ्युमर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही जी संस्था आहे आपल्या देशातली, की ही संस्था 1981 सालापासून इंडेक्स म्हणजे ज्याला आपण महागाई निर्देशांक म्हणतो तो डिक्लेअर करते. ॲक्च्युली हा जो कन्झ्युमर इंडेक्स प्राईस आहे CPI, त्याच्या आधारे त्याच्या 70% भाग एकत्र करून त्याच्यावरती ही प्राईस काढली जाते, महागाई निर्देशांक. आणि हा जो महागाई निर्देशांक आहे तो 2001-2 हा बेसलाईन करून काढलेला आहे. 2001-2 हा बेसलाईन म्हणजे ₹100 प्राईस पकडलेली होती. तर हा 23-24 पण पुढे आलेला आहे. तर आता हा जो आपल्याला बघायचा आहे की इंडेक्सेशन म्हणजे काय. तर इंडेक्सेशन आपण विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की आपण प्रॉपर्टी खरेदी केली त्यावेळेची आपली प्राईस होती, त्याला आपण खरेदीची किंमत म्हणतो. आणि प्रॉपर्टी ज्या दिवशी विकतो त्याला आपण विक्रीची किंमत म्हणतो. तर खरेदी आणि विक्रीची किंमत ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्षाचे अंतर असायला पाहिजे, ज्याला आपण होल्डिंग म्हणतो. तर प्रॉपर्टी होल्डिंग ही कमीत कमी 3 वर्षापेक्षा अधिक असेल तर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. त्याच्यापूर्वी असेल तर आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला होतो, किंवा तो आपल्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे आपल्याला तो भरावा लागतो. या ठिकाणी आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जसं आपण मागे बघितलं की म्युच्युअल फंडमध्ये डेट हा जो म्युच्युअल फंड आहे त्याच्यावरती पण बसतो, स्टॉक्सवरती बसतो, शेअर्सवरती बसतो, फ्लॅट लँडेड प्रॉपर्टी प्लॉट याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स हा टॅक्स भरावा लागतो आपल्याला. तर हा कॅपिटल म्हणजे काय, खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत याच्यामध्ये झालेला जो फायदा आहे तो कॅपिटल प्रॉफिट आहे. आणि त्या कॅपिटल प्रॉफिटवरती आपल्याला कॅपिटल गेन आहे त्याच्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो अतिशय साधा आहे. तर हा फॉर्म्युलामध्ये काय केलेलं आहे, हा जो इंडेक्सेशनचं हे आहे म्हणजे कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स जी आहे दरवर्षी डिक्लेअर केलेली, ती जी आहे ती त्याचा वापर करून आपल्याला रिअल प्रॉफिट आपल्याला काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही काढायचं असेल तर त्याला कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे CII, ज्या तारखेला वस्तू ती आपण प्रॉपर्टी विकली त्या तारखेचा इंडेक्स गुणिले कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जी प्राईस आपण दिली खरेदीच्या वेळेला ती, आणि त्याला भागिले पहिल्या वर्षाचा हा जो आहे कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स CII, किंवा खरेदी ज्या तारखेला केली त्या तारखेचा CII, असा हा फॉर्म्युला आहे. एक उदाहरण आपण घेऊ ज्याच्यामध्ये ही जी प्रॉपर्टीची ही काढली जाते ती कशी काढली जाते ते आपण बघूया. समजा एका व्यक्तीनं 2001 साली 10 लाखाला फ्लॅट घेतलेला आहे आणि 2017-18ला तो फ्लॅट त्यानं विकलेला आहे 40 लाखाला. नॅचरली आपण म्हणा 40 महिने 10 म्हणजे 30 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट झाला. हा झाला सिम्पल प्रॉफिट, किंवा ज्याला आपण रिअल प्रॉफिट म्हणू शकत नाही. आता 2001-2ला जो CII होता तो होता ₹100 आणि 2017-18ला जो आहे तो ₹272. फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला टाकायचा की 10 लाख गुणिले 272 भागिले 100 म्हणजे 2001-2चा महागाई निर्देशांक बरोबर जी प्राईस आली ती म्हणजे ₹27,20,000. म्हणजे जरी 40 लाखाला आपण तो फ्लॅट विकला असला तरी त्याची महागाईचा विचार करून महागाई काढल्यानंतर नेट जो प्रॉफिट राहिला तो म्हणजे विक्रीची किंमत राहिली ती म्हणजे 27,20,000. आता 40 लाखाला आपण हा फ्लॅट विकलेला आहे आणि विक्री किंमत आपण काढली 27,20,000. तर 40 मायनस 27,20,000 केले तर 12,80,000 रुपये मिळतात, शिल्लक राहतात. म्हणजे मला जो नेट प्रॉफिट झाला याच्यामध्ये जे इन्कम झाले ते 12,80,000. आता मला कॅपिटल गेन टॅक्स जो आहे जो 20% आहे तो 40 लाखावरती भरला असता तर तो आपल्याला 8 लाख रुपये भरावे लागले असते. पण या ठिकाणी जो आपण फॉर्म्युला वापरून
त्याची रिअल प्राईस काढली ती प्राईस काढून ती मायनस केली आपल्याला विक्री किंमतमधून, तर नेट प्रॉफिट आपला आला 12,80,000. तर 12,80,000वरती जो टॅक्स आपल्याला भरावा लागेल तो आहे फक्त 2,56,000. म्हणजे कुठे 8 लाख आणि कुठे 2,56,000. म्हणजे या ठिकाणी जवळपास 5,44,000 रुपये आपला टॅक्स वाचला. तर अशा पद्धतीनं टॅक्स वाचवण्यासाठी हा जो कॅपिटल गेन टॅक्स आहे तो वाचवण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याला इंडेक्सेशन असं म्हणतात. तर आता आपण इथंच थांबूया. दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी ते उदाहरण मी दाखवतो, ते आपण रीड करा. त्याच्यामधला प्रॉफिट आपण कसा काढला तो पण आपण सांगता. हा जर खरोखर आपल्याला योग्य वाटत असेल, व्हिडिओ चांगला आहे, सर्वांच्या उपयोगी आहे असं वाटत असेल, तर याला जरूर आपण लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणखी आपण स्वतः इंडेक्सेशनचा फायदा घ्या. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. या संदर्भात काय आपल्याला मार्गदर्शन आवश्यक असेल तर आपण मला जरूर कॉल करा. आज इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.